हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मी पल्लवी पवार, माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत बोलत आहोत. तर त्याआधी मला सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही, नक्की कमेंट्स करून सांगा. काही चुका होत असतील तरी बिनधास्त सांगा, कारण की चुकांमधूनच आपण शिकतो. सो चला, जास्त वेळ न घालवता तुम्हाला टायटल कळलेलंच आहे. तर मी कोणाच्या विरोधात नाही आहे. म्हणजे आता ह्याच्यावरून पण ट्रोलिंग होतं की तुम्ही वाद लावताय का? तर मला असं काही नाही आहे. उलटा आमच्या आजूबाजूला परप्रांतीय आहेत आणि आम्ही छान हसून खेळून राहतो. ती लोकं पण आमचा रिस्पेक्ट करतात, आम्ही पण त्यांचा करतो. ती लोकं पण आमची भाषा बोलतात. म्हणजे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र कल्चर त्यांनी प्रॉपर स्वीकारलेलं आहे. सो मी कोणाच्या विरोधात नाही आहे. मी हे पहिल्यांदा क्लिअर करते. कारण की सोशल मीडियावर ना आपण बोलायला एक जातो आणि त्याचं वेगळीकडे जातो. सो मी फक्त इथे मराठी लोकं काय नाही करत आहेत त्याविषयीच बोलतो आहे, किंवा ती लोकं काय करतात याच्याविषयीच बोलतो आहे. म्हणजे बघा ना, आपण महाराष्ट्रात एकच रड लावून बसलेलो आहोत की महाराष्ट्रात कामच नाही आहेत, महाराष्ट्रात काही शिल्लकच राहिलं नाही आहे. मग या महाराष्ट्रात जर परप्रांतीय येऊन, म्हणजे आता मुंबई हा भाग असा आहे की तिथे तुम्ही 60% लोकं बघताय तर बाहेरचीच आहेत. राजस्थान, गुजरात, UP, बिहार इकडची लोकं आहेत. मग ही लोकं रोज, म्हणजे जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर या थांबलात ना, म्हणजे या बाहेरच्या महाराष्ट्रात बाहेरच्या ज्या गाड्या येतात तिथे थांबलात ना, तर रोज कित्येक लोकं अशी आहेत की ती व्यवसायासाठी आपल्या महाराष्ट्रात येत असतात रोज. मग ही लोकं येतात, तिथे राहतात, कुठे भेटेल ते काम करतात आणि हळूहळू स्वतःचं वास्तव्य महाराष्ट्रात करतात. म्हणजे जेव्हा ती लोकं येतात ना, तेव्हा त्यांची फक्त एक कपड्याची बॅग असते किंवा घरातून एक माणूस आलेला असतो. मग अशीच ती लोकं कामं करत करत म्हणजे स्वतःचं वास्तव्य वाढवतात. म्हणजे जर आपण बोलतोय की ठीक आहे, महाराष्ट्रात कामं नाही आहेत, ठीक आहे, काही वेळापुरती मान्य करूया. मग ही लोकं जी येतात, ही लोकं कामधंदे करतात, त्यांना महाराष्ट्रात कामं कुठून मिळतात हो? म्हणजे विचार करा. आज ज्यावेळेला मी 10 वर्षापूर्वी राख्यांच्या बिझनेसमध्ये उतरले, त्यावेळेला कोणाला माहिती आहे की नाही, मुंबईला सायन असं ठिकाण आहे जिथे पटवा लोकं आहेत, म्हणजे UP, बिहारवाले आहेत. ती लोकं राख्यांची कामं करतात. म्हणजे फक्त तीच लोकं तिथे आहेत. मराठी तुम्हाला तिथे भेटणारच नाही या कामासाठी. आणि ज्यावेळेला मी या कामात आली, त्यावेळेला मला त्या लोकांनी विचारलं की तुम्ही हे काम करणार का? तर म्हटलं हो का? कारण की मला पहिली गोष्ट म्हणजे नवीन काहीतरी बनवायला आवडतं आणि ते मोती वगैरे आणि त्याच्यापासून डिझाईन्स वगैरे हे बनवायला मला आवडायचं. तर मी त्यांना विचारलं, "हो, असं का विचारताय?" तर त्यावेळेला मला त्या लोकांनी सांगितलं होतं की तुमची मराठी लोकं हे सगळं नाही करायला, म्हणजे लाजतात. तर म्हटलं, "काय याच्यामध्ये लाजण्यासारखं असं काय आहे?" तर वेळ आली की ह्याच्यामध्ये ओझी उचलावी लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो, की 8 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी सायनवरून माल घेऊन येत होती, त्यावेळेला मी आणि माझे मिस्टर म्हणजे जवळ-जवळ ते 50 किलोचे ओझेचे जे गोण्या असायच्या ना, त्या मी अशा मांडीवरतून बाईकवरती आणायचं. कारण की आपण त्यावेळेला गाडी सेपरेट करू शकत नाही, तेवढं आपल्याला ट्रॅव्हलिंग परवडत नाही. आपण नवीन एखादी गोष्ट करतो, तर आपण पैसा ट्रॅव्हलिंगवरती खर्च करू शकत नाही. कारण की याच्यामध्ये मिळणार असतं ₹10, ₹5, ₹20 आणि त्याच्यामध्ये आपण तेवढा खर्च करू शकत नाही. सो आम्ही त्यावेळेला बाईकवरून आणायचो. आणि त्यावेळेला आत्ता आमच्याकडे एक नवीन गाडी म्हणजे स्कूटी आहे आणि त्यावेळेला फक्त बाईक होती, म्हणजे झिक्सर होती, स्पोर्ट्स बाईक असते ती. त्याच्यावरतून आम्ही एवढं ओझं, म्हणजे अजून ती बाईक आमची आहे, त्या बाईकवरतून आम्ही एवढं ओझं आणायचो. म्हणजे इथून सुरुवात केली होती. इव्हन ते आणल्याच्या नंतर त्या गोण्या उचलून घरात न्यायचो. आणि माझी मुलगी त्यावेळेला 1 वर्षाची होती. अक्षरशः मी तिला मांडीवर घ्यायची आणि बायकांना कामं द्यायची. मला कोणत्याही प्रकारची लाज नाही वाटायची. कधी-कधी तर फीडिंग करायला पण ती असायची माझ्याजवळ. कारण की 1 वर्षाचं बाळ म्हटल्यानंतर तिला तेवढं नॉलेज नाही आहे की आत्ता दूध मागायचं प्यायला की नंतर मागायचं. म्हणजे फीडिंग करता-करता पण मी माल दिलेला आहे. जी सुरुवात मला अजून आठवते की तशी मी सुरुवात केलेली होती. तर मेहनतीशिवाय मित्रांनो काहीच पर्याय नाही आहे. आणि मला कळत नाही, आणि मी स्वतः एक्झाम्पल बघितलेलं आहे की मराठी लोकं आपली लाजतात ओझी उचलायला, किंवा त्यांना कुठेतरी असं वाटतं की याच्याने आपलं स्टेटस कमी होतंय की काय. तर स्टेटस म्हणजे काय असतं मला हेच कळत नाही. म्हणजे आपल्याला जर बिझनेस करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तर आपल्याला ओझी उचलावीच लागणार आहे, मेहनत करावीच लागणार आहे. तर त्याच्यामध्ये स्टेटस कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. आज माझ्याबरोबरच्या मैत्रिणी आहेत, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं, तर मला कोणीही विचारतं की तू जॉब पण करू शकतेस, हे सगळं करायची गरज काय? आता जॉब करणं म्हणजे असं वेगळं काय करणं आहे? तिथे पण कोणाची जाऊन तरी तुम्हाला मजुरीच करायची आहे. मी इथे जे काम करेन ना, ते मी माझ्या
माइंड करणार आहे, मला जेव्हा वाटतं आहे तेव्हा मी करणार आहे, माझ्या वेळेनुसार करणार आहे. पण जॉब मी जर केला तर 9 to 6 मला तिथे पोहोचायचंच आहे, तिथे बांधील राहायचंच आहे आणि काम करायचंच आहे. तर ह्या गोष्टी मला नाही जमत, म्हणून मला व्यवसाय आवडतो. पण हीच मेंटॅलिटी सगळ्यांनी ठेवा, कारण की आज तुम्ही बघू शकता रस्त्यावरती भाजी विकून, ओझे उचलून आज त्या लोकांनी मुंबईमध्ये फ्लॅट घेतलेत, फ्लॅट. आणि आपला मराठी माणूस कुठे राहतो? तर अजून पण चाळीमध्ये राहतो. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये, मुंबईसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये तुम्हाला 60% मराठी माणूस दिसेल, कारण की अजून तो चाळीतच राहतो. का? म्हणजे स्टेटस कुठपर्यंत तुम्ही ठेवलात आहे? चाळीपर्यंतच ठेवलात आहे का? तर आम्ही 10-15 हजाराच्या नोकरीमध्ये खुश आहोत. कपडे घालायचे, इन करायचे, मस्त आहे की कपडे घालायचे, मग तिथे जाऊन हाऊसकीपिंगचं काम करायला लागलं तरी चालेल. पण आजूबाजूला दाखवताना आम्ही स्टेटस दाखवणार आणि स्टेटसमधूनच बाहेर पडणार. तर ही मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर बाहेरची लोकं येऊन कमवत आहेत आणि ती लोकं तिथे वास्तव्य करत आहेत, स्वतःची घरं घेऊन आपला अर्धा निम्मा महाराष्ट्र हा परप्रांतीय लोकांनी कब्जा केलेला आहे. हे आत्ता नाही तुम्हाला कळलं ना, तर पुढच्या 2 वर्षात कळूनसुद्धा काय उपयोग होणार नाही. कारण की मित्रांनो, त्यावेळेला वेळ निघून गेलेली असणार आहे. त्यावेळेला आपल्याला आपला अर्धा नाही, निम्मा नाही, पूर्ण महाराष्ट्र दुसऱ्याच्या हवाली झालेला असणार आहे. आणि त्यावेळेला आपण कुठेतरी त्यांच्या इथे भाड्याने राहू आणि कुठेतरी त्यांच्या इथे 10-15 हजाराची नोकरी करू गुजारा करण्यासाठी. ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी मला असं वाटतंय की जे भेटेल ते कामं, ते रस्त्यावरती असून दे, कसलंही असून दे, आपला व्यवसाय स्वतःचा चालू करायचा आहे, रस्त्यावर उभं राहायची वेळ आली तरी चालेल, तेवढी तयारी तुम्ही ठेवा. कारण की आता काळाची गरज आहे. लाज वाटण्यासारखं काय नाही. आणि कोणासाठी आपण लाजायचं? ज्यांच्यासाठी तुम्ही लाजता, ज्यांना तुम्ही स्टेटस दाखवता ना, ज्यावेळेला तुमच्या घरात 2 वेळेचं खायचं नसतं, किंवा एखादा हप्ता भरायचा असला, किंवा तुमच्या मुलाची शाळेची फी भरायची असेल, किंवा एखादी डॉक्टरची इमर्जन्सी झाली, त्यावेळेला ज्यांना तुम्ही स्टेटस दाखवता ना, ती लोकं तुम्हाला उपयोगी नाही येणार आहेत. म्हणूनच दुसऱ्यांना स्टेटस दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व, आपल्या महाराष्ट्राचं अस्तित्व कुठेतरी गमावतोय असं मला पर्सनली वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय, ते तुमची विचारसरणी वेगळी असेल. तर नक्की पण प्रयत्न आपण करूया की आपलं जे पडेल ते काम आपल्याला भेटेल ना, ते करूया. आज व्यवसाय ती लोकं करतायत आणि आपण त्यांच्याकडे कामाला राहतो. याच्यापेक्षा लाजास्पद गोष्ट कुठली असेल? मला खरंच वाटत नाही आहे की दुसरी कुठली गोष्ट असेल. म्हणजे बघा ना, आज कंपन्या असतील, मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीज असतील, मुंबई शहरामध्ये मोठ्या-मोठ्या इंडस्ट्री असतील, कंपन्या असतील, किंवा हॉटेल्स लाईन्स असतील, किंवा गारमेंट्सची कपड्यांची दुकानं असतील, भांड्यांची दुकानं असतील, इव्हन सोनार असतील, तुम्हाला सांगते मोठी-मोठी भाजी मार्केट्स असतील. तर तिथे जर तुम्ही बघाल, एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टींमध्ये बघाल, तर तिथे तुम्हाला मराठी माणसं कमी दिसतील. म्हणजे 100पैकी 20% कुठेतरी मराठी असतील आणि 80% हे परप्रांतीयच असतील. मग ही वेळ कुणी आणून दिली? आपण जर ते काम केलं असतं तर त्यांना तिकडून यायची गरज नसती. आणि जर इथे कामं आपल्या मराठी लोकांनीच केली असती आणि कामं फुल झाली असती, तर त्यांना यायची गरज लागली नसती. म्हणजे आज मी लास्ट व्हिडिओ पण सांगितली होती, माझ्याकडे कंदील पॅकिंगचा माल येतो, तो अजून आला नाही आहे, कारण की त्याचं असं म्हणणं आहे की ती UPवरून त्याची मुलं येणार आहेत, ती अजून आली नाही आहे. सो डिपेंड आपण त्यांच्यावर राहतोय. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. तर मी त्याला म्हटलं, अरे एवढी इथे काही मुलं नाही आहेत का आपली महाराष्ट्रात? तर त्याने मला असं उत्तर दिलं की ताई, आपली महाराष्ट्रातली मुलं ही सगळी कामं करायला मान्य होत नाहीत. त्यांना हे सगळे ओझी, म्हणजे माल ट्रान्सपोर्ट करायचा असतो. आता समजा टेम्पो इथपर्यंत आला तर माझ्या घरापर्यंत रस्ता नाही आहे, तर तिथपर्यंत ओझी उचलून माझ्या घरापर्यंत आणायची असतात. ही कामं आपली मराठी मुलं करत नाही, असं मला त्याने उत्तर दिलं. म्हणून तो वाट बघतोय की तिकडून बोलवलेली मुलं कधी येतील आणि मग मी. म्हणजे बघा ना, कुठेतरी आपली कामं पण दुसऱ्या लोकांवरती डिपेंड राहिलेत, एवढी आपली वाईट परिस्थिती आली. तर मला खरंच जेव्हा कोण बोलतं ना महाराष्ट्रात कामच नाही आहे, जेव्हा आपली मुलं एवढी शिक्षण घेऊन घरात बसतात, मोबाईलवरती टाईमपास करत असतात, आई-वडील परिस्थिती नसतानासुद्धा त्यांना शिकवतात, आणि आज ती मुलं फक्त मोबाईलवरती टाईमपास करत, TVवरती टाईमपास करत घरी पडून असतात, 25-26 वर्षाची मुलं. ही आहे आपली महाराष्ट्राची खरी परिस्थिती. आणि जर ही बदलवायची असेल तर मला असं वाटतं की जर बाहेरची लोकं येऊन कामं करतात ना, तर आपल्या महाराष्ट्रात कामं नक्की आहेत. फक्त एवढंच फरक आहे की डोळे उघडून बघा आणि जे कामं दिसतील ना, ती करायला सुरुवात करा. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय.